ओम साईराम मैत्रिणींनो, गेबरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे पहा, आज आपण 32 छातीच्या मापाच्या कटोरी ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत। हा पहा, एक ताईंनी आपल्याला कमेंट केली होती, त्यांना 32 छातीच्या मापाची कटोरी ब्लाऊजची कटिंग बघायची होती, त्यामुळे पहा आपण हा व्हिडिओ आज पाहणार आहोत। याची तयार उंची आहे 13 इंच प्लस आपण 1 इंच शिलाई मार्जिंगसाठी घेतलं म्हणजे 14 इंच आणि 5 इंच पहा याचा आपण जे शोल्डर आहे ते घेतलेलं आहे आणि ह्याचा मुंडा जो आहे तो 5.5 इंचावरती घेत आहोत आपण। आता हे पहा, हे मी दोन पार्ट वेगळे तुम्हाला दाखवत आहे। पहा, हा बॅक पार्ट घेतलेला आहे आपण। 32 छातीचा चौथा भाग येतो पहा 8 इंच, 8 चौक 32 प्लस आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, 2 इंचही घेऊ शकता, 1.5 इंच घेतलेले आहे। आता जिथे 1.5 इंच पॉईंट आला तिथे आपण मार्क करून घेतलं 8 इंच आणि प्लस 1.5 इंच। त्याच पद्धतीने पहा, कमरेच्या साईडला आपल्याला आहे तेवढंच घ्यायचं आहे। इथेही आपल्याला 9.5 इंचावरतीच बरोबर मार्क करायचं आणि दोन्ही पॉईंट व्यवस्थित असे जोडून घ्यायचे आहेत। फिटिंगच्या वेळेस तुम्ही कमी जास्त करू शकता, कारण प्रत्येकाची कमर साईज ही वेगळी असू शकते। आता हे पायाचा मुंडा जो आहे तो आपण मुंड्याची जी खोली आहे ती घेतलेली आपण 1.25 इंचावरती, कारण डीप नेक जेव्हा असतो त्यावेळेस पहा काखेत झोळ येण्याची शक्यता असते, त्यामुळे कधीही 1.25 इंचावरती घ्यायचं, 1.5 इंचावरती कधी मुंडा खोली घ्यायची नाही डीप नेकसाठी। आणि जर तुमचा नेक छोटा असेल तर तुम्ही तिकडे 1.5 इंच घेऊ शकता। आता इथे पहा, आपण गळ्याची रुंदी जी आहे ती घेतलेली आहे 2 इंचावरती। आता गळा तुम्हाला हवा तेवढा उंच तुम्ही ठेवू शकता, मी फक्त दाखवण्यासाठी इथे 10 इंचावरती घेतला आहे। आता 2 इंच वरच्या साईडला घेतलं तर अर्धा इंच प्लस खालच्या साईडला करून घ्यायचा आहे गळा आपण। हे फक्त मी मार्क करून दाखवत आहे, हे याच हिशोबाने तुम्ही गळा घ्या असं नाही आहे। फक्त गळ्याची रुंदी जी आहे ती 2 इंचावरती घ्यायची आहे। 1 इंच आतल्या बाजूला यायचं आणि व्यवस्थित असं गोल असा गळ्याचा जो आहे तो शेप देऊन घ्यायचा आहे। हे मी तुम्हाला फक्त गोलगळा शेप देऊन दाखवत आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा घेऊ शकता। त्यानंतर पहा, आता आपल्याला टक्सची जी रुंदी आहे ती घ्यायची आहे 4 इंचावरती। टक्स रुंदी आपण घेतली 4 इंचावरती। त्याच पद्धतीने टक्सची जी उंची आहे तीही आपण 4 इंचावरती घेणार आहोत, जी तयार होणार आहे 3.5 इंचावरती। हे अशा पद्धतीने देऊन घेतली, दोन्ही बाजूने अर्धा इंच मार्क करायचं, म्हणजे 1 इंच अंतर बरोबर आपलं टक्समध्ये हे जाणार आहे। हे अशा पद्धतीने व्यवस्थित वरचा जो पॉईंट आहे तो बरोबर असा खालच्या पॉईंटला असा जोडून घ्यायचा आहे। सविस्तरपणे व्हिडिओ एकदम इन डिटेलमध्ये दाखवलेला आहे, पूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका। त्यानंतर पहा, आता फिटिंगच्या साईडला आपल्याला इकडे अर्धा इंच वरच्या बाजूला यायचं आहे, जे की मी प्रत्येक ब्लाऊजच्या कटिंगमध्ये दाखवते। तुम्हाला नाही आवडत असेल तर तुम्ही इथे कट करू नका, ह्याला तुम्ही इग्नोर करून टाका। या पद्धतीने मी कट करते, तुम्हाला आवडलं तर तुम्ही ते अर्धा इंच कट करा, नाही तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही ते नाही कट केलं तरी चालणार आहे। हे अशा पद्धतीने जसं आपण मार्क केलं सेम त्याच पद्धतीने आपल्याला आता हे कट करून घ्यायचं आहे। हा आहे आपला बॅकचा पार्ट। पहिले आपण बॅक पार्ट जो आहे तो आधी रेडी करून घेऊ, त्यानंतर मी तुम्हाला फ्रंट पार्ट कटिंग दाखवणार आहे। व्यवस्थित असं सविस्तरपणे आपल्याला समजायला पाहिजे, त्यामुळे मी दोन्ही पार्ट्स वेगळे कट केलेले आहेत। एकावर ठेवूनही करू शकतो, परंतु मी सेपरेटच दाखवलेले आहे तुम्हाला। पहा, हे अशा पद्धतीने हा आपला जो बॅकचा पार्ट आहे तो आता आपला रेडी झालेला आहे। आता आपण फ्रंट पार्टची कटिंग करणार आहोत। आता फ्रंट पार्टसाठी आपण आता एक पेपर घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, अर्धा इंच बरोबर उंची जी आहे ती वाढवून घ्यायची आहे। योगपट्टीसाठी कंपल्सरी वाढवून घ्यायची, की जेणेकरून तुम्हाला आहे हेच कटिंग ठेवून डायरेक्ट ब्लाऊज कट करता येईल। त्यासाठी पहा, मी नंतर वाढवण्याचे तुम्हाला सांगत नाही आहे, ह्या व्हिडिओमध्ये मी जे दाखवलेलं आहे ते पहा अर्धा इंच उंचीमध्ये फक्त आपण वाढवलेलं आहे। तर तयार 13 आहे, 14 घेतली आपण, तर फ्रंटसाठी तुम्ही 14.5 इंच घ्यायची किंवा असं अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। त्यानंतर जसं बॅक पार्ट आहे सेम तसाच आपल्याला तो आहे तसंच बरोबर ड्रॉ करून घ्यायचा आहे पेपरवरती दुसऱ्या, जेणेकरून आपली कटिंग जी आहे ती पटकन होणार आहे। पेपर कटिंग आहे त्यामुळे पहा, आणि कटोरीसाठी कंपल्सरी प्रत्येक वेळेस कटिंग पेपरची करायची, यावरती डायरेक्ट नाही होऊ शकत। आता हे अशा पद्धतीने व्यवस्थित आपण इकडे मार्क करून घेतलं। त्यानंतर गळ्याची रुंदी जी 2 इंच आहे सेम तीच घ्यायची आहे, परत एक वेळा चेक करायचं 5 इंचावरती बरोबर आहे का, बरोबर बसलेलं आहे। त्यानंतर इकडे पाहता आपण याचा मुंडा जो आहे तोही 5.5 इंचावरती व्यवस्थित असा मार्क करून घ्यायचा आणि दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे। त्यानंतर पहा, आता इकडे आपल्याला पाऊण इंचावरती घ्यायचं आहे, म्हणजे 1 इंचाला 2 पॉईंट कमी एवढं घ्यायची आहे आपल्याला इकडे मुंडा खोली पहिल्या म्हणजे समोरच्या भागासाठी। मागच्या भागासाठी आपण घेतलेली आहे 1.25 इंचावरती आणि इकडे घ्यायची आहे पाऊण इंचावरती, म्हणजे 2 रेषा कमी 1 इंचाला अशा हिशोबाने घ्यायची आहे। त्यानंतर गळ्याची तयार उंची आपल्याला हवी आहे 6 इंच, इथे मी 6 इंचावरती तुम्हाला मार्क करून दाखवलेलं आहे। गळ्याची रुंदी तुम्ही 2 घेऊ शकता किंवा 2.5 घेऊ शकता। डीप नेक आवडत असेल तर तुम्ही 2.5 घ्या, नसेल तर तुम्ही 2 इंचावरती घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने व्यवस्थित केलं
त्यानंतर पहा आता इकडे आपल्याला 2.5 इंचाची तयार योगपट्टी हवी आहे. तर काय करायचं आहे आपल्याला, खालचा अर्धा इंच त्यात पकडलं तर 3 इंचावरती बरोबर असं मार्क करून घ्यायचं. खालच्या बाजूने 3 इंचावरती मार्क करायचं व्यवस्थित आणि सरळ रेषा देऊन घ्यायची. ही आहे आपली योगपट्टीसाठी. अशा पद्धतीने घेतलं. त्यानंतर 3 इंच बरोबर समोर आपल्याला योगपट्टीच्या बाजूने 3 इंचावरती जायचं आणि 1.25 इंचावरती बरोबर वरच्या बाजूला यायचं आहे व्यवस्थित असं. आणि त्यानंतर पहा फ्रेंच कर्वच्या साहाय्याने व्यवस्थित असं आपल्याला इकडे शेप देऊन घ्यायचं. हे फ्रेंच कर्व नवीन असाल तर कंपल्सरी घ्या, शेप द्यायला खूप सोपं पडणार आहे तुम्हाला. त्यानंतर पहा आता आपल्याला इकडे इथे जो कटरीचा पार्ट घ्यायचा आहे तो आपण घेणार आहोत 5 इंचावरती. 5 इंचावरती मार्क केलं आणि वरचा खालचा पॉईंट बरोबर असा सरळ रेषेमध्ये जोडून घ्यायचा. एक सरळ रेषा घ्यायची जेणेकरून खूप सोपं जाणार आहे तुम्हाला. आणि हे मुंड्यापासून आतल्या बाजूला इकडे आपल्याला 2.5 इंचावरती यायचं आहे. बरोबर 2.5 इंच आलो आपण या बाजूने. त्यानंतर पहा गळ्याचा जो भाग आहे आपला, गळ्यापासून वरती 1 इंचावरती वरच्या बाजूला जायचं असते. जर अजून गोल शेप हवा असेल तर तुम्ही अर्धा इंच घेतलं तरी चालणार आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित शेप असा जोडून घ्यायचा आहे. त्यानंतर हे पहा आपण आता इकडे समोरच्या गळ्याचा जो आहे तो आकार देऊन घेतलेला आहे. कटोरीमध्ये कंपल्सरी समोरचा जो गळा असतो तो गोलच असतो. त्यानंतर आता पहा बॅक पार्टला जसं आपण अर्धा इंच वरच्या बाजूने कट केलं होतं फिटिंगच्या बाजूने, सेम त्याच पद्धतीने इथेही आपल्याला फिटिंगच्या बाजूने अर्धा इंच पहा वरचा जो पार्ट आहे तिथे कट करायचं आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि व्यवस्थित जशी ड्राफ्टिंग केली सेम तशीच आपल्याला ही कट करून घ्यायची आहे. काही नाही समजलं तर नक्की कमेंट करून विचारा. व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे थोडंसं स्पीड मी याचा वाढवलेला आहे. नाही समजलं तर नक्की कमेंट करून विचारा, कारण मोठे व्हिडिओ असले तर तुम्ही पाहण्यासाठी कंटाळा करता आणि प्रत्येक गोष्ट दाखवायलाच पाहिजे, त्याशिवाय आपल्याला काही समजणार नाही. त्यामुळे थोडंसं स्पीड वाढवलेलं आहे, परंतु मी A to Z गोष्ट मी तुम्हाला याच्यामध्ये एक्सप्लेन केलेली आहे. जरी काय अडचण आली तर नक्की विचारा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही. हे अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपण पूर्ण कट करून घेतलेलं आहे. जसं आपण ड्राफ्ट केलं होतं सेम त्याच पद्धतीची कटिंग करून घेतलेली आहे. क्रॉसमध्ये अर्धा इंच कट केलेलं आहे. अशा पद्धतीने जर ब्लाऊज कटिंग केली ना तर फिनिशिंग खूप सुंदर येते. बाजूला असं कपडा असा निघाल्यासारखा दिसत नाही, एकदम फिनिशिंगमध्ये बसतो. हे अशा पद्धतीने आपली आता ही कटिंग पूर्ण झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, फक्त याच्यामध्ये कटोरीचा पार्ट वाढवायचा आहे. योगपट्टी वाढवायची नाही आहे, कुठलाच पार्ट तुम्हाला वाढवायचा नाही. फक्त वाढवायची आपल्याला फक्त जी कटोरी आहे कटोरीचा पार्ट वाढवायचा आहे. आता याच्यासाठी आपण दुसरा कपडा घेतलेला आहे, दुसरा आपण पेपर घेतलेला आहे आणि त्यावरती जशी आहे तशी सेम आपल्याला पहिले कटोरी ड्रॉ करून घ्यायची आहे. व्यवस्थित दाखवल्याप्रमाणे जशी आहे तशा पद्धतीने ड्रॉ करायची आहे. खूप इझी पद्धतीमध्ये तुम्हाला मी आज कटोरी कटिंग कशी आहे ती दाखवणार आहे. खूप सोपी पद्धत आहे. सर्व सेम मेथड असते प्रत्येक कटिंगसाठी. फक्त आपण त्या कटोरीची रुंदी किती घेणार आहोत हे फक्त महत्त्वाचं असतं. तर तुमच्याकडे जो ब्लाऊज शिवायला येईल त्या ब्लाऊजवरती मोजून घ्यायची आणि त्या पद्धतीने मार्किंग करायची, बाकी काही चेंज करावं लागत नाही. आता हे पहा, आता या बाजूने आपल्याला इकडे 1.5 इंचावरती बरोबर इकडे वाढवून घ्यायचं आहे. कटोरीचा पार्ट जो आहे तो 1.5 इंच सरळ रेषेमध्ये वाढवायचा. प्रत्येक ब्लाऊजच्या कटिंगमध्ये तुम्ही 1.5 इंच वाढवलं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. त्याच पद्धतीने याही बाजूला पहा, आता इथे आपल्याला 1.5 इंचावरती वाढवून घ्यायचं आहे. हे पहा दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं दोन्ही बाजूने 1.5 इंचावरती सरळ रेषेमध्ये वाढवून घ्यायचं. त्यानंतर पहा, आता जी आपण कटोरी छोटी कट केली होती ती कितीची होती, 5 इंचाची. तर 5चा मिडल किती येणार आहे, 2.5 इंचावरती. तर बरोबर 2.5 इंचावरती मध्ये एक पॉईंट देऊन घ्यायचा आणि त्यानंतर त्या पॉईंटपासून सरळ रेषेमध्ये खाली आपल्याला 1.5 इंचावरती परत एक मार्क करून घ्यायचा आहे. 1.5 इंच जर अंतर घेतलं ना तर एकदम कम्फर्टेबल अशी कटोरी बसते, लूज पडत नाही किंवा टाईटही होत नाही, अशी ताणल्यासारखी होत नाही, व्यवस्थित बसते. आता हे दोन्ही पॉईंट व्यवस्थित मोजून घ्यायचे. याचं अंतर किती आलं, 4.5 इंच ह्या साईडने. तर 4.5 इंच आपलं याही बाजूने यायला पाहिजे, हे आधी चेक करून घ्यायचं आणि व्यवस्थित असे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे. दाखवल्याप्रमाणे पहा असे जोडून घेतले. त्यानंतर पहा हे 4.5 दोन्ही बाजूने झालं. आता ही जी पट्टी आहे ती आपली कितीची आहे ती पहिले चेक करायचं. किती इंच भरलेली आहे, 4.5 इंच. तर बरोबर याही बाजूने क्रॉसमध्ये बरोबर 4.5 इंच भरायला पाहिजे, याची काळजी घ्यायची. कारण आपण तिथे येऊन ड्रॉ केली त्यानंतर स्केच पेनने मागे पुढे थोडंसं होऊ शकतं, त्यामुळे कधी चेक करून घ्यायचं. आधी बरोबर 4.5 इंच आहे का ते चेक करायचं आणि 4.5 इंचच पट्टी भरली पाहिजे, एक्स्ट्राची नको आहे आपल्याला, कारण समोरचा पार्ट परत जास्त मोठा होऊन जाईल. त्यामुळे व्यवस्थित चेक करून घ्यायचं. थोडंफार मागे पुढे झालं असलं तर ॲडजस्ट करायचं. आता ते पहा, आता कटोरीच्या बाजूने जिथे आपण साईड पार्ट जोडणार आहोत तिथे पहा आपल्याला इकडे व्यवस्थित असं पहिले 1/2 इंच, नंतर अर्धा इंच, त्यानंतर 1 इंच आणि 1.5 इंच अशा पद्धतीने वाढवायचं.
आता इथे इकडे आपण पाव इंच वाढवलं. आता ही पूर्ण कटोरी जी आहे ती आपल्याला एक वेळा मोजून घ्यायची आहे. नवीन शिकणाऱ्यांसाठी खास करून पूर्ण कटोरी किती भरते बा मोजून घ्यायची. 8 इंचावरती भरली. 8चे आता 2 2 2 2 पॉईंटवरती असे आपण मार्क करून घ्यायचे. 2 इंच वरच्या बाजूने 2 इंच मोजायचं, तिथे मार्क करायचं. त्यानंतर त्याच्या खाली परत 2 इंचावरती मोजून घ्यायचं, तिथे 1 पॉईंट देऊन घ्यायचा आणि त्याच्या खाली परत एक वेळा 2 इंचावरती मोजायचं आणि तिथे 1 पॉईंट देऊन घ्यायचा. आता पावरच्या बाजूने आपण पाव इंच वाढवलं. 2 इंच जिथे आपण पॉईंट दिला होता तिकडे अर्धा इंच वाढवायचा आहे. त्यानंतर इकडे पाऊण इंचावरती वाढवायचं आहे आणि त्यानंतर लास्टचा जो पॉईंट येणार आहे इकडचा अजून मिडलचा तिकडे आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे. म्हणजे पाव इंच वाढवत जायचं वरच्या बाजूने खालच्या बाजूला, जेणेकरून एकदम शेप खूप सुंदर येणार आहे आणि नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप सोपी पद्धत आहे. काही अवघड नाही याच्यामध्ये. आता इकडे व्यवस्थित असं पाव इंच वाढवलं आहे तिकडे जोडून घ्यायचं आणि त्यानंतर हलक्या हाताने व्यवस्थित असं पूर्ण आपल्याला 1.5 इंचपर्यंतचा शेप देऊन घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने व्यवस्थित असं शेप देऊन घ्यायचं आहे. किती एकदम ॲक्युरेटमध्ये कटोरी आलेली आहे. एकदम फिनिशिंगमध्ये कुठेही काय अडचण आलेली नाही. एकदम सुंदर अशी कटोरीची ड्राफ्टिंग झालेली आहे. या पद्धतीने नक्की कट करून आणि एक वेळा ब्लाऊज स्टिच करून नवीन जर असाल तर तुम्ही रफ आपल्याकडे एक्स्ट्रा जो कपडा असतो कॉटनचा कपडा घ्यायचा, कुठलाही कॉटनची साडी एखादी यूज करायची आणि त्यावरती शिकायचं. डायरेक्ट कपड्यावरती कधी कट करायचं नाही. आधी जुन्या कपड्यावरती ट्राय करून बघायचं. तिथे तुम्हाला जर कमी जास्त काय वाटलं तर तुमच्या हिशोबाने तुम्ही थोडं मागे पुढे करायचं. कारण स्वतः करण्यामध्ये समोर आणि दुसऱ्यांनी शिकवण्यामध्ये खूप फरक असतो, हे लक्षात घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण कटिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर रफ कपड्यावरती एक वेळा स्टिच करून बघायची आहे. आता हे आता व्यवस्थित अशी आपली कटिंग झाली. त्यानंतर आता ह्याला आपण फोल्ड करून घेऊया. आता आपल्याला इकडे आपण 1.5 इंच वाढवले खाली अंतर, तिथपासून बरोबर फोल्ड करायचं आहे आपल्याला. दोन्ही सेंटर मॅच करून घ्यायचे आहेत. हे अशा पद्धतीने दोन्ही सेंटर मॅच केले, बरोबर मिडलला आलं. 4.5 इंच अंतर बरोबर दोन्ही बाजूने आपलं मोजून जे घेतलेलं होतं ते बरोबर आलेलं होतं. आता मध्ये आपण याला प्रेस केलं व्यवस्थित. त्यानंतर आपल्याला याची उंची जी आहे टक्सची ती याच्यामध्ये 2.5 इंच घ्यायची आहे. 36 मापाच्या पासून वरचा जो असतो, वरची जी साईज असेल 36च्या वरची, त्याच्यामध्ये तुम्ही 3 इंच घेऊ शकता आणि त्यापेक्षा लहान असेल 34पर्यंत तर 2.5 इंचावरती टक्स घ्यायचा आणि टक्सची रुंदी जी आहे ती 1.5 इंचावरती घ्यायची. हे अशा पद्धतीने व्यवस्थित असं याला असा टक्स देऊन घ्यायचा आहे. दाखवल्याप्रमाणे किती सुंदर असा पफ आलेला आहे. एकदम मस्त अशी आपली कटोरी ही तयार झालेली आहे. स्टिच केल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे. थोडं मागे पुढे जरी झालं तरी काही प्रॉब्लेम होत नाही, घाबरायचं नाही. स्टिच करताना व्यवस्थित लक्षपूर्वक करायचं. बरोबर येते ते. हळूहळू तुम्हाला सवय झाली की बरोबर हात बसणार आहे. हे आता इकडे अर्धा इंच वरच्या साईडला आपल्या खालच्या साईडला शिलाईमध्ये जाणार आहे. या पूर्ण साईडने अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल आणि कटोरी पार्ट्स जेव्हा आपण मेन ठेवतो ना त्यावेळेस चेक करून घ्यायचं. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.